आज आपण कटोरी ब्लाउज साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर आपण आता व्हिडिओ स्टार्ट करू. आपण आता घडी घेणार आहोत ब्लाउजची. इकडे 1 इंच इकडे 1 इंच सोडायचा. 21 आहे, इकडे 1 इंच सोडला की 22 होते. 22च्या निम्म 11. आता आपण 11ची घडी घेणार. मी आपली 11ची घडी झाली. आता मागील उंची टाकायची. मागील उंची आहे याची तयार 13.5. 13.5 अधिक 1 इंच 14.5. मागील उंची आपण 14.5 टाकणार आहोत. आणि पुढील उंची त्याच्या पाऊण इंच ज्यादा 15.25. आता आपण शोल्डर टाकणार आहोत. त्याची शोल्डर आहे फुल शोल्डर आहे शिलाई सोडून 11 इंच आहे. 11च्या निम्म 5.5 इंच 5.5 वर. आता आपण हाफ शोल्डर घेणार आहोत. हाफ शोल्डर आहे शिलाई सकट 3.25. आता आपण मागील गळा घेणार आहोत. मागील गळा शिलाई सकट घ्यायचा 9 इंच आहे, तर आपण 9 इंच इथे घ्यायचं. आपल्या आवडीनुसार कुठलाही गळा करू शकता. मी इथं चौकोनी गळा करणार आहे. मुंडा आहे 5.25चा मुंडा आहे. 5.25. इकडे पण पुढील भागाला पण 5.25 घ्यायचं. इकडे पण असाच 5.25. ही लाईन घ्यायची. इकडे एक पुढील भागाला 1 इंच घ्यायचा आत. इकडे 1.5 इंच घ्यायचा आत मागील भागाला आणि आकार द्यायचा. पुढील वेळा 5.25 इंच. आपली एक सुकट्टी आहे 5.25 आणि 3. इथं 5.25 घेतलं, इथं 3 घेतलं आणि असा आकार दिला. कटोरी आहे 5. आकार द्यायचा. इथं 1.25 इंच घ्यायचा गळ्यावर. 1.25 इंच घेतलं की इकडं 5.25 इंच आकार द्यायचा. आता आपण कट करू. आता आपण बाही काढून घेऊया.
असं 4 अशी घडी करून काटा करून घडी घालून घ्यायची बाहीला. बाहीची उंची बघा किती आहे. बाही उंची आहे, शिलाईची कट 6.5 इंच आहे. तर आपण इथं 1 इंच घडीसाठी टाकायचं. उंची 6.5. अशी लाईन घ्यायची. इकडं काकीकडच्या बाजूला 3 इंच खाली घ्यायचं. इथं इथून एक अर्धा इंच घेतलं, इथं 7.5 झाले. अशी तिरकी रेष मारून घ्यायची आणि त्याचं 7.5च्या निम्म करायचं, 1.25. परत इथं इकडं अर्धा इंच, इकडं अर्धा इंच माशाचा आकार द्यायचा. असं कट करून घ्यायचं. आता कटोरी काढायचा. आता हा आपला कटोरी कागदावर काढून घ्यायचा. आणि हा असा कपड्यावर आहे आपला जेणेकरून तिरका निघावा कपड्यात. इकडं 3 इंच, इकडं अर्धा इंच, इकडं अर्धा इंच, हे असं आपण घ्यायचं. इथं 1 इंच, आपला कटोरी निघाला. ही आपली एक्स पट्टी काढून घ्यायची. एक्स पट्टी आहे 1.25 आणि हे इकडं 3. ही आपली एक्स पट्टी झाली. अजून आता राहिला एक कटोरा. आपला दुसरा कटोरा काढून घ्यायचा. हे आपला कटिंग झालेला आहे. हे असं आपलं कटिंग.